जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेत दासबोध पाहत आहे आपण। आज आपण 10व्या दशकातील चौथा समास बीज लक्षण सुरू करणार आहे। माणूस कसा बनतो हा प्रश्न निरुत्तरित राहिला होता। आता त्याच्या उत्तराकडे समर्थ वळत आहेत। मनुष्याची उत्पत्ती कशी झाली? या उत्पत्तीसाठी बीज असा शब्द मूलतः वापरलेला आहे, म्हणून समासाचं नाव आहे बीज लक्षण। परब्रह्म निर्विकल्प आहे, काहीही हालचाल करत नाही, निर्गुण आहे, स्थिर आहे, हे आपण अनेक वेळा ऐकलं आहे। या परब्रह्मापासूनच मूळ माया उत्पन्न झालेली आहे आणि ती उत्पन्न झालेली असल्यामुळं मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव आहे। अर्थातच मूळ मायेमध्ये त्रिगुण पंचमहाभूते आहेत आणि मग तिथून विस्तार पावलेली आहे ही सगळी सृष्टी, हे सर्व ब्रह्मांड। आपण हा विषय पूर्वी पाहिला आहे, तेव्हा असंही पाहिलं आहे की मूळ मायेमध्ये त्रिगुण हे गुप्त रूपानं आहेत आणि त्रिगुणांमध्ये पंचमहाभूतेही गुप्त रूपानं आहेत। शिवाय प्रत्येक भूतामध्ये पुन्हा 5 भूते आहेतच। या सर्व पसाऱ्यातून सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे। मनुष्य, पृथ्वीवरच्या गोष्टी, अनंत प्रकारचे जीव हे तर खूप सीमित झालं। संपूर्ण ब्रह्मांड या मूळ मायेतून अशा प्रकारे उत्पन्न झालेलं आहे। उत्पत्तीनंतर उत्पत्ती वाढत जाते हे समजणं सोपं आहे, तिथे अडचण नाही। श्रोत्याची किंवा आपली अडचण इथे होते की मूळ उत्पत्ती कशी झाली। मूळ मायेमधून हा सगळा पसारा वाढत गेला हे उघड आहे, पण मूळ माया जी परब्रह्मामधून उत्पन्न झाली तिथे श्रोत्याची मुख्य अडचण येते। आता हे जे परब्रह्म आहे, जे निर्विकार आहे किंवा निश्चल आहे, ज्याला जन्म नाही, मरण नाही, ज्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, या परब्रह्माला काही उपनिषदांमध्ये पुरुष म्हटलेला आहे। आता हा पुरुषसुद्धा जेव्हा हालचालीवरती येतो तेव्हा त्याच्यामध्ये मूळ माया उत्पन्न होते आणि मग प्रकृतीचा पसारा सगळा पसरत जातो, असा हा विषय आहे। कोणताही बदल होण्यासाठी किंवा कोणतीही हालचाल होण्यासाठी तिथे जाणीव असावी लागते। ही जाणीव परब्रह्माच्या ठिकाणी नाही, ती जाणीव आहे मूळ मायेच्या ठिकाणी आणि ही जाणीव नंतर विस्तार पावते आणि सृष्टीची उत्पत्ती होते। या समासाचं नाव बीज लक्षण आहे। यातील बीज हा जो शब्द आहे तो असंच परब्रह्म, त्याच्या ठिकाणी असलेली मूळ माया, मूळ मायेच्या ठिकाणी उत्पन्न झालेली जाणीव, या सर्व गोष्टींना निर्देशित करणारा आहे। म्हणूनच मनुष्य कुठून उत्पन्न झाला या प्रश्नाला घेऊन समर्थ आता विस्तार करत आहेत। ते काय म्हणतायत पहा। आता पाहो जाता उत्पत्ती, मनुष्यांपासून मनुष्य होती, पशुपासून पशु निपजती प्रत्यक्ष आता। खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जळचरे, नाना प्रकारीची शरीरे शरीरापासून होती। प्रत्यक्षात आणि प्रमाण, निश्चयास आणि अनुमान, मार्ग देखोन आडरान घेऊच नये। विपरीतापासून विपरीते होती, परी शरीरेच बोली जेती, शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही। तरी हे उत्पत्ती कैसी झाली, कास याची कोणी केली, जेणे केली त्याची निर्मिली काया कोणे। ऐसे पाहता उदंड लांबले, परी मुळी शरीर कैसे झाले, कास याचे उभारिले कोणे कैसे। अतिशय सरळ आणि सुस्पष्ट या ओव्या आहेत। माणसाची उत्पत्ती कशी झाली हे पाहताना माणसापासून माणूस जन्म पावला हे अगदी उघडपणे दिसतं। समर्थ म्हणतायत याच्यासाठी काही पुराव्याची आवश्यकता नाही आहे, स्पष्टपणे हे दिसून येतं। माणूस कसा निर्माण झाला तर माणसापासून माणूस झाला, तसा पशूंपासून पशु होतो। ते म्हणतायत आकाशात फिरणारे पक्षी, पृथ्वीवरचे प्राणी, जंगलातली जनावरं, पाण्यात राहणारे प्राणी, शरीरांचे प्रकार अनंत आहेत, पण सगळी शरीरे
ही शरीरापासूनच निर्माण झालेली आहेत. प्रत्यक्ष दिसतंय त्याला पुराव्याची काय गरज, असं ते म्हणतात. तिथं ते दाखला देतात की जर सरळ रस्ता जात असेल तर उगच आडरान कशाला घ्यावं. म्हणजे सरळ आपल्याला जर दिसतंय की देहापासून देह निर्माण झालेत, तर आता इथे शंकेची काहीही जागा नाही. विपरीतापासून विपरीते होती असं ते म्हणतात. विचित्र शरीरापासून विचित्र शरीरे होतात असं ते म्हणतात. पण सगळ्याला शेवटी शरीर हेच कारणीभूत आहे. जसं शरीर तशी पुढची त्याची उत्पत्ती. हत्तीच्या पोटी हत्ती येणार, हरणाच्या पोटी हरिण, माणसाच्या पोटी मनुष्य येणार. पण हा मुख्य प्रश्न नाही आहे. मुळात शरीराची उत्पत्ती कशी झाली, कुणी केली, कशापासून केली? शरीरापासून शरीर निर्माण झालं, पण मग त्याचं शरीर कोणी निर्माण केलं, असा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. बरं, या प्रश्नामध्ये आणखी खोल गेलं तर ही रांग मोठी होत जाते. म्हणजे माझा जन्म कुणामुळे, वडिलांमुळे, वडिलांचा त्यांच्या वडिलांमुळे, मग त्यांच्या वडिलांमुळे, अशी ही रांग वाढतच जाते. अनंत आहे असा याचा अंत लागणार नाही. एकापासून एक शरीर झालं तर ते शरीर कोणत्या शरीरापासून, तर त्याच्या मागे पुन्हा एक शरीर आहेच. त्यामुळं शेवटी प्रश्न हा शिल्लक उरतोच की हे सगळं कशामधून आलं, कशाचं बनलं गेलं आणि कुणी बनवलं. हीच मूळ शंका आहे आणि त्याच्या उत्तरादाखल समर्थ आता विस्तार करत आहेत. ते पुढं काय म्हणतायत पहा. ऐसी हे मागीला आशंका, राहत गेली ते ऐका, कदापि जाजू घेऊ नका प्रत्ययो आलियाने. ते म्हणतायत की ही शंका राहिली होती, त्याचं उत्तर देतो. प्रत्यक्ष अनुभव आल्यावर मात्र मग तर्क करायला जाऊ नका. समर्थ इथे सुचवत आहेत की कुठेतरी आपल्याला तर्क थांबवावा लागेल. तर्कांना अंत नाही आणि एका तर्काचं जे समाधान होतं ते बुद्धीमध्ये होतं. परमात्मस्वरूप बुद्धीच्या पलीकडचं आहे. एका तर्काचं झालेलं समाधान बुद्धीत झालं तरी बुद्धीच दुसऱ्या तर्काला उत्पन्न करते आणि तो तर्क उत्पन्न करण्यातही बुद्धीला समाधान आहे. त्यामुळे तर्कांमागून तर्क निघत जातात आणि मनुष्याला असा भास होतो की आपण हुशार आहोत, तर्कशुद्ध आहोत, आपल्याला ज्ञान होत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की तो केवळ बुद्धीच्या पातळीवरतीच राहतो, बुद्धीला ओलांडून अनुभवापर्यंत पोहोचत नाही. समर्थ म्हणतायत जर अनुभव आला तर तिथे तरी किमान तर्काला थांबवता आलं पाहिजे. प्रत्ययोची आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, पिंडे प्रचित शब्दे जाण, विश्वासासी. समर्थ म्हणतायत जो अनुभव येतो तो महत्त्वाचा आहे. एखाद्या गोष्टीबद्दल विचार करणं, तर्क करणं हा काही अनुभव नाही. आपण एक दृष्टांत पूर्वी पाहिलाय पहा. खाद्यपदार्थ कसा बनवायचा याचा विचार करणं, त्यासंबंधी तर्क करणं, पुस्तके लिहिणं किंवा पुस्तके वाचणं किंवा त्या पदार्थाची कृती ऐकणं म्हणजे पदार्थ प्रत्यक्षात खाणं नाही. तो खाणं हा त्या पदार्थाचा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि अनुभव हाच तो पदार्थ असल्याचा पुरावा आहे. केवळ पुस्तकात गुलाबजाम आहे, मला गुलाबजामचं वर्णन कोणी सांगितलं म्हणून गुलाबजामला अस्तित्व येत नाही. जो प्रत्यक्ष गुलाबजाम खाईल त्याला कळेल की गुलाबजाम कसा आहे आणि तो आहे. समर्थ म्हणतायत ज्याला अनुभव येऊनही पटत नाही तो मूर्ख असतो. थोडक्यात ते आपल्याला सांगतायत की असं तुम्ही होऊ नका. पटवून घेण्यासाठी शंका विचारा, प्रश्न विचारा. तर्कातून तर्क वाढवण्यासाठी प्रश्न विचारणा असू नये. ब्रह्मी मूळ माया झाली, तेची अष्टधा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुणी कालवली मूळ माया. आजच्या निरूपणाची एक प्रकारे जी प्रस्तावना झाली त्यात हाच विषय आलेला होता की सगळं मूळ मायेपासून उत्पन्न झालेलं आहे. त्याचीच पुनरावृत्ती समर्थांनी केली की ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया झाली आणि या मूळ मायेलाच अष्टधा प्रकृती असं म्हटलं जातं. त्या मूळ मायेलाच अष्टधा प्रकृती म्हटलं जातं याचं कारण असं की अष्टधा प्रकृतीमध्ये
पंचमहाभूते आणि त्रिगुण येतात. त्रिगुण उत्पन्न कुठे झाले? मूळ मायेमध्ये. पंचमहाभूते उत्पन्न कुठे झाली? त्रिगुणांपाशी. म्हणजे मूळ मायेमध्ये हे सर्व सूक्ष्म रूपानं आहे. म्हणून मूळ मायाच खरं पाहता एक प्रकारे अष्टधा प्रकृती आहे. पंचमहाभूत आणि त्रिगुण आणि अशी झालेली 8 तत्व ही एकत्र आली आणि तिथून सर्व विस्तार पावलेला आहे. पुढे ते म्हणतात, ते मूळ माया वायोस्वरूप, वायोमध्ये जाणीवेचे रूप, तेची इच्छा परी आरोप ब्रह्मी न घडे. आता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ब्रह्म निर्लेप असतं हे पुन्हा एकदा समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं. समर्थही तेच सांगत आहेत जे खरं म्हणजे उपनिषदांमध्ये सांगितलं आहे. मूळ मायेच्या ठिकाणी हालचाल आहे जाणीवेची आणि ही जाणीव वायुस्वरूप आहे. यालाच जगज्योती म्हणतात आणि हा विषय पूर्वी निरूपणात आलाय पहा. म्हणजे आपण ज्याला देव देव म्हणतो ना, सगळं काही करणारा किंवा भगवंत ईश्वर, करणारा म्हणून जो भगवंत आहे, ईश्वर आहे, तो इथे मूळ मायेमध्ये जाणीव रूपानं आहे, वायू रूपानं आहे. भगवंताचं जे परब्रह्म स्वरूप आहे म्हणजे मुख्य देव असं ज्याला म्हटलं जातं, तो मात्र जाणीवरहित आहे. या मुख्य देवावरती, परब्रह्मावरती मायेचा आरोप करता येत नाही. त्याच्यापासून मूळ माया झालेली असली तरी मूळ मायेमध्ये जे घडतं त्याचा आरोप ब्रह्मापाशी करता येत नाही. ते स्वभावानं घडतं. जसं आईबापाच्या पोटी मूल जन्माला आलं, वाढलं, मोठं झालं, नंतर त्यानं एखादा गुन्हा केला तर त्याची शिक्षा त्या मुलालाच होते, आईबापाला होत नाही. त्या पद्धतीनं मायेमध्ये जी हालचाल होते त्याचा आरोप ब्रह्मावरती घालता येत नाही. कल्पना समजावी म्हणून स्थूलतेतील उदाहरण दिलं की आईबापाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा. पण इथे जाणीव, मूळ माया या सर्व गोष्टी सूक्ष्म स्तरावरील आहेत. त्यामुळे जो ज्ञानी असतो तो मूळ मायेला बाजूला करून म्हणजेच प्रकृतीला बाजूला करून आपल्या स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतो. जो पोहोचतो त्याला हे कळून येतं की मूळ मायेची हालचाल कशी आहे आणि कसा वायू सर्वत्र दाटून आहे. वायू म्हणजेच शक्ती, म्हणजेच मूळ मायेच्या ठिकाणी असलेली जाणीव, म्हणजेच जगज्योती. आणि अशाच अर्थानं भगवंत सर्वत्र दाटून आहे, पण तरीही तो सर्वांपासून वेगळा आहे. जो सर्वांपासून वेगळा आहे तो खरा देव आहे, ते परब्रह्म आहे आणि म्हणून त्याच्यावरती कोणताही आरोप करता येत नाही. समर्थ म्हणतायत, ते मूळ माया वायुस्वरूप, वायोमध्ये जाणीवेचे रूप, तेची इच्छा परी आरोप ब्रह्मी न घडे. जसं मला एखादी इच्छा झाली की मी ती तृप्त करतो. पाणी प्यावंसं वाटलं, पाणी पिलं. पण मी म्हणजे पाणी पिण्याची इच्छा आहे का? मुळीच नाही. इच्छा आली आणि गेली. त्या पद्धतीनं मूळ मायेमध्ये जी हालचाल घडते त्यालाच इच्छा असं म्हटलं जातं. संकल्पही म्हटलं जातं. या संकल्पामुळं पुढचा पसारा घडून येतो. त्यामुळं साहजिकच संकल्पामुळं स्वरूप झाकलं जातं. आपल्याला असूनही ते दिसत नाही. पुढे पहा समर्थ काय म्हणत आहेत. तथापि ब्रह्मी कल्पिला, तरी तो शब्द वाया गेला. आत्मा निर्गुण संचला शब्दातीत. शुद्ध जे ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी जर इच्छा आहे अशी जर कल्पना केली तर ती वाया जाते असं समर्थ म्हणतायत. कारण ब्रह्म पूर्णपणे निर्विकल्प आहे. तिथे कोणतीही हालचाल नाही, संकल्प नाही, विकल्प नाही, जन्म नाही, मरण नाही, सुरुवात नाही, मध्य नाही आणि त्यामुळे शेवटही नाही. ते आहे तसं आहे. म्हणूनच ते निर्गुण आहे आणि शब्दातीत आहे. कोणत्याही शब्दामध्ये त्याचं वर्णन करता येत नाही. जी जी गोष्ट शब्दात सांगता येते त्या त्या गोष्टीचं ज्ञान हे पहिल्यांदा द्वैतातून व्हावं लागतं, तरच ती शब्दातून सांगता येते. जिथं द्वैतच राहत नाही ती आत्मवस्तू शब्दांनी कशी सांगणार? त्यामुळं तिथे कल्पनेला जाऊन चिकटवता येत नाही. जे आधी समर्थ म्हणतायत की मायेचा आरोप ब्रह्मावरती घडू शकत नाही,
तीच गोष्ट या ओवीत समर्थांनी सांगितलं आहे की कल्पना ब्रह्माच्या ठिकाणी आहे असं म्हणता येत नाही. असं जर म्हटलं तर ते वाया ठरतं. इथे कल्पना म्हणजे मायाच आहे, म्हणजेच मूळ मायेच्या ठिकाणी झालेली जाणीव आहे. कोणत्याही प्रकारे या आत्म्याला जाणीव नेऊन चिकटवता येत नाही. म्हणजे याचा अर्थ असा, जो पसारा घडतो तो केवळ आणि केवळ मूळ मायेमध्ये असलेल्या जाणीवेमुळं घडतो आणि या जाणीवेमध्येच 8-10 प्रकृती येते. एकातून एक वाढत जातं आणि मग पसारा अनंत होत जातो. आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म, नाममात्र तितुका भ्रम, कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही. या आत्मस्वरूपाला, या परब्रह्माला निर्गुण म्हटलं जातं किंवा आत्मा म्हटलं जातं किंवा वस्तू म्हटलं जातं किंवा ब्रह्म, परब्रह्म वगैरे म्हटलं जातं. समर्थ म्हणतायत असं त्याला कोणतंही नाव देणं हा सुद्धा एक प्रकारचा भ्रमच आहे. आपल्याला पूर्णपणे द्वैतातूनच अनुभव घेण्याची सवय असल्यामुळं कोणत्याही गोष्टीला नाव दिल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीबद्दलचा निर्देश होत नाही. आता जे निर्गुण आहे, निर्विकार आहे, पहा या बोलण्यातही जे निर्गुण आहे असे शब्द आले. समर्थ म्हणतायत या शब्दांचं प्रयोजनही भ्रमरूपच आहे. जे द्वैतानं कधी कळतच नाही त्याला आपण नाव तरी कसं देणार. त्यामुळं आपण सगुणामध्ये असल्यामुळं त्याला निर्गुण म्हणावं लागतं. आपण वृत्तीवरती असल्यामुळं तिथे वृत्ती नाही असं म्हणावं लागतं. आपण संकल्प विकल्पांवर असल्यामुळं ते निर्विकल्प आहे असं म्हणावं लागतं. समर्थ म्हणतायत कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही. आपण कितीही कल्पना केली आणि ते निर्विकल्प आहे असं म्हणत राहिलो तरी ती निर्विकल्पतासुद्धा त्या सद्वस्तूला स्पर्श करू शकत नाही. कोणताही शब्द, कोणतंही वर्णन, कोणतीही गोष्ट त्याला स्पर्शू शकत नाही. असं ते परब्रह्मस्वरूप आहे. समर्थ आपल्याला सूक्ष्मपणे यातून सुचवतायत की अशा अवस्थेमध्ये आपण आहोत का? परब्रह्माची जी अवस्था आहे ती आपण उपभोगत आहोत का? हे जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की आपण पूर्णपणे प्रकृतीवरती आहोत. म्हणजेच प्रकृतीचा जो पसारा झालेला आहे त्या पसाऱ्यापैकीच एक आपण आहोत आणि आपण पसाऱ्याच्या उत्पत्तीबद्दल प्रश्न करत आहोत. म्हणजे केर निघालेला आहे, केरातीलच एक कण आहे आणि तो कण केराबद्दलचा प्रश्न उपस्थित करत आहे की हा केर कुठून आला. जसं खूप गर्दी आहे असं गर्दीतीलच माणूस म्हणतो, पण तो माणूस गर्दीचाच भाग नाही का? त्याच्यासारखीच अनेक माणसे मिळूनही गर्दी झाली नाही का? त्यामुळं उत्पत्तीबद्दलचा प्रश्न हा असा एक प्रकारे भ्रममूलकच आहे. कारण जिथे उत्पत्ती झाली तिथे पोहोचण्यासाठी आधी आपली जाणीव, आपली प्रकृती आपल्याला बाजूला टाकावी लागेल. स्वरूपापाशी हे काहीही नाही, त्याच्या आधारावरती मूळ माया हालचाल करते. पण आधार जरी त्या परब्रह्माचा असला तरी मूळ मायेमध्ये राहून त्या परब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही. तो अज्ञानातच राहतो जीव, जोपर्यंत तो या संकल्पामध्ये, विकल्पामध्ये किंवा प्रकृतीच्या पसाऱ्यामध्ये अडकून राहतो. जे स्वरूप, जे ब्रह्म इतकं शुद्ध आहे की त्याला ब्रह्मसुद्धा आपल्याला म्हणता येत नाही, त्याला काही म्हणणं म्हणजेही भ्रम आहे. तर पूर्णपणे द्वैतामध्ये आणि माईक पसाऱ्यामध्ये असताना आपण ब्रह्माबद्दल प्रश्न कसा उपस्थित करू शकतो, हा इथला मुद्दा आहे. समर्थ पुढे म्हणतात, तथापि आग्रहे लाविला. काय आग्रहे लाविला? ब्रह्माला नाव देण्याचा हट्टच जर कुणी धरला किंवा त्याला ओळख देण्याचा कुणी हट्ट धरला तर ती दशा कशी आहे? जरी धोंडा मारिला आकाशाला, आकाशावरी थुंकिला तरी ते तुटेना. आकाशावर थुंकण्यासारखं आहे किंवा दगडानं आकाश तोडण्यासारखं आहे, जे कदापि घडणं शक्य नाही. तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकारी लाविती विकार, विकार नासे निर्विकार जैसे तैसे. पाण्याच्या थेंबानं कमळाच्या पानाची ओळख होईल का? तो पाण्याचा थेंब कमळाच्या पाण्यावरती चिकटेल का?
मुळीच नाही. तो थेंब गळून जसा पडणार तसा विकार परब्रह्मापासून गळून पडतो. परब्रह्म पूर्ण निर्विकार असल्यामुळं कोणत्याही प्रकारची उपाधी, कोणत्याही प्रकारचा संकल्प त्याला लावायला गेलं तर तो गळून पडतो. मगाशी आपण जो विषय पाहिला की आपण जर मायेमध्ये असू, मूळ मायेच्या पसाऱ्यात म्हणजेच प्रकृतीच्या पसाऱ्यात असू, तर त्या पसाऱ्यातून त्या पसाऱ्याची उत्पत्ती कळणं शक्य नाही. तोच विषय समर्थांनी वेगळ्या प्रकारे सांगितला. जसं आकाशावर थुंकणं शक्य नाही किंवा दगडानं त्याला मारणं शक्य नाही, तसंच या निर्विकार असलेल्या ब्रह्मावरती विकार लावणं शक्य नाही. म्हणजेच उत्पत्तीचा आरोप, मायेचा आरोप, जाणीवेचा आरोप ब्रह्मावरती करता येत नाही. ते सर्व वायुस्वरूप असलेल्या मूळ मायेच्या ठिकाणी जाणीवेमुळे घडून येतं. पुढे समर्थांनी आता विषयाचं विवरण काय केलेलं आहे तो भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.